साहेब आपण उल्लेख केला की एकाही कारखान्याने एखादा कारखाना सोडला तर सगळ्यांनी दिले आहे, परंतु हंगाम सुरू झाल्यापासून सगळ्याच कारखान्यांना आर्थिक पातळीवर खूप झुंजायला आलेलं होतं. आणि दुसरा बदल असं होतं की कर्जमाफी होणार अशी एक चर्चा होती. तर या पातळीवर मधल्या काळात बँकेला कर्ज वसुलीची काय अडचण आली? तर आमची कर्ज वसुली जी आहे ती आहे 30 जून, म्हणजे ऊसाची, आणि खरीपाची आहे ती 31 मार्च. अजून 30 जून यायचं आहे. काय आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा फार माझ्या मते, मी काय दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना नाव ठेवणार नाही, प्रामाणिक आहे. कर्ज भरणारा सगळ्यात जास्त टक्केवारीनं कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आहेत. विजेचं बिल सगळ्यात जास्त भरणारे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत. कसलीही थकबाकी ठेवायची नाही. हे कोल्हापूर ठीक आहे, प्रत्येकाला आशा असते की मला कर्जमाफी व्हावी म्हणून आपल्याला मिळते का म्हणून ते ठेवतात. म्हणून आम्ही त्यांना समजावून सांगितलं की बाबा या वर्षीची जी आहे ती घ्यायला होणार नाही. म्हणून आता परवा मुख्यमंत्र्यांनी जी जाहीर केली त्यामध्ये या वर्षीसाठी नव्हतंच ते. त्यांचं ते मला वाटतं 30 जून 25 अखेरची होती. त्यामुळे 30 जून 26 आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जी थकबाकी त्यालाच मिळणार आहे ती. नाही सर, ते वारंवार काय होतं की कर्ज बुडव्यांनाच परत कर्जमाफी होते अशी एक मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलं की साहेब म्हटलं प्रोत्साहन भरणाऱ्या म्हणजे प्रामाणिक भरणाऱ्याला दुप्पट करू आणि ह्यांना 50% करू. पण ठीक आहे, ते ऐकलं तर आमचं हा भाग वेगळा आहे. परंतु तुम्ही म्हणताय त्या समताची मी सहमत आहे. दुसरे नाबार्ड करून ते 112 कोटी रुपये काय मत आलं मग? तुम्ही ते मुद्दा म्हणाले काय झालेलं आहे की विदर्भात मध्ये, खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये तिथं दुष्काळ फार पडतो आणि तिथं बागायतं क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ते थकबाकीचं प्रमाण तिथं जास्त वाढते. त्यामुळं प्रामाणिकपणानं भरणारे तिथं शेतकरी जरी असले तरी त्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना ते भरता येत नाही. त्यामुळं हा निर्णय घ्यावा लागतो असं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे. कर्जमाफीचे 112 कोटी साहेब संस्थाकडून आपण वसूल केले ना? आम्ही दिले त्यांना परत. जे आम्ही वसूल केलेले होते ते आम्ही ह्या अशाच नफ्यातून, आता तुम्हाला सांगतो हे बघा, हा 500 कोटी रुपये नफा झाला असता आमचा आज ढोबळ नफा. आता काय काय केले बघा आम्ही. हे बघा, एक्सपोजर या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेनं युनिट एक्सपोजर आणि सेक्टोरल एक्सपोजर म्हणून फार मोठी अट आणली. म्हणजे एका कारखान्याला किती कर्ज द्यायचं आणि सगळ्याला मिळून किती द्यायचं, त्यानं बँक अडचणीत देऊ नये एखादा व्यवसाय अडचण आला म्हणून. आणि त्यामुळे आम्हाला 1098 कोटी हे इतर बँकांचं कर्ज आम्हाला घ्यावं लागलं आणि त्याला जवळजवळ 58 कोटीचं व्याज हे आमच्याकडे पैसे असताना आम्ही त्या बँकांना दिले. त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी जनरल बॉडीमध्ये सगळ्या कारखान्याची मागणी होती की बाबा 1% आम्हाला 50% का असे ना तुम्ही व्याजात सवलत द्या. आम्ही ती व्याजात सवलत दिली. त्यामुळे 21,86,00,000 हे उत्पन्न आमचं कमी झालं. त्यानंतर गेल्या वर्षी कृषी माफी आणि कर्ज सवलत योजना अपात्र ठरलेल्या, मग तुम्ही सांगितलं ते 63,50,00,000 इतक्या शिल्लक रकमेवरील थक रकमेवर सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या अंतिम निर्णयापर्यंत बँक स्तरावर व्याज आकारणी स्थगित केली आणि परिणामी चालू आर्थिक वर्षात या रकमेवर दरवर्षी 12% प्रमाणात मिळणारं अपेक्षित 7.56 कोटी 7,56,00,000 हे बँकेत प्राप्त झाले नाही. तर आम्ही ती त्यांना माफ केली. आता याशिवाय शेती कर्जाचे मुक्ती कर्जाचा व्याजदर 12%वरून आम्ही 10% केला, 2% कमी केला. त्याच्यामध्ये सुद्धा 7-8 कोटीची घट झाली. बँकेनं कोर बँकिंग प्रणाली 2025 मध्ये संपण्यात सदर प्रकल्पाचं 5 वर्षासाठी आम्ही नूतनीकरण केलं. सायबर सिक्युरिटी आता रिझर्व्ह बँकेने 20 पॉलिसी आता करण्यासाठी आमच्यावर कंपल्शन केलं आहे. त्यासाठी आम्हाला जास्त खर्च करावा लागला आणि त्याचं डिप्रिशिएशन या 5 वर्षात आम्हाला धरायला लागलं. त्याचंही या नफ्यावर परिणाम झालेला आहे. त्यातून मला वाटतं की जवळजवळ हे 400 ते 500 कोटीपर्यंत आपण ढोबळ नफा मिळवू शकलो असतो. यावर्षी 287 कोटीचा वर आपण नफा मिळवला. नफा भरपूर झाला, ठेवी पण प्रचंड वाढल्या. त्याचं काय ठेवी वाढली? बँकेच्या इतिहास सगळ्यात जास्त ठेवी यंदा वाढली. लोकांचा विश्वास, ग्राहकांचा विश्वास किंवा ही बँक चांगल्या लोकांच्या हातात सुरक्षित आहे हे त्याचं महत्वाचं काम आहे. ते नोटबंदीच्या काळातले पैसे आपल्याकडे, नोटबंदीच्या काळातले 25 कोटी अजून पडून आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये ती तारीख होती. सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला. त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाशी संपर्क साधायला सांगितलं. असं जर सांगितलं आता आम्ही संपर्क साधलेला आहे.
ते नाही झालं तर पुन्हा आम्ही जर ते नाही दिलं तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. साहेब साधारण राज्यातल्या अशा किती बँका आणि किती रुपये असतील? त्यावेळेला मी ज्यावेळेला ऐकलं होतं त्यावेळेला अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक होती, आम्ही होतो, नगर होती, सांगली होती, पुणे होती, 10-12 तरी होत्या. पण आज काय मला पाठ नाही, फार वर्ष झाली. तर आता नोटा या आता वाढवी लागलेली आहे. एआय टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जे अनुदान आपण देतो आतापर्यंत किती शेतकऱ्यांना अनुदान दिले? आतापर्यंत फक्त 1.5 लाख रुपये गेलेले आहेत. 20 शेतकरी गेले. अजून सुद्धा आता काय होतंय, शेतकऱ्याचा एक स्वभाव असतो, एकमेकाचं बघितल्याशिवाय करत नाही. आता यावर्षी आपण त्या कारखाने ज्यांनी केले 5 कारखाने केलेला आहे. म्हणजे आमच्या शेतात सरकार गोटपणे केलेला आहे, बिजली कारखाने केला आहे, मला वाटतं शाहू कारखाने केला आहे, 4-5 कारखान्यांनी केलेला आहे. त्यांनी आता आपले प्लॉट शेतकऱ्यांना दाखवावेत. माझं तर अतिशय उत्तम आहे. आमच्या कारखान्यात 100 टन येणारच, 100% तुम्हाला घेऊन जातो. का तर प्रसिद्ध लोकांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. ते 3 महिने साखर कारखाना चालाय, कसं व्हायचं, चालायचं हे. साहेब सगळं चांगलं आहे, पण कर्मचाऱ्यांची संख्या फक्त कमी आहे. त्याची भरती कधी आहे काय? कारखान्यांनी गाळप वाढवली कशाला? गाळप क्षमता वाढवली यासाठी की कमीत कमी शिपारी साहेब जास्तीत जास्त उत्पादन करण्याची वाढवली. नाही, पण तेव्हा साखर कारखान्याचा अहवाल यायला पाहिजे ना, की ह्यांच्याकडे नाही, या बद्दल सुद्धा काय करतो आम्ही, एक तुमची कार्यशाळा घेतो, तुमची न शेतकऱ्याची तुम्हाला बोलवतो. बरोबर, ते अतिशय म्हणजे मायक्रोसॉफ्ट बरोबर त्यांचा करार आहे. रोजच्या रोज मराठीत शेतकऱ्यांना त्यांचा मेसेज होतो. साहेब, ठेवीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, बँक चांगल्या लोकांच्या हातात आहे असं लोकांचा विश्वास आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र माझं नाही, लोकांचं म्हणजे म्हणणं. लोकांचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता या सगळ्या पुढच्या निवडणुकांमध्ये दिलं का सगळं? यातल्या बहुतांशी लोकांना निवडणूक लढवता येणार नाही आहे ही बँकेची. कशा पद्धतीनं तुमची अपेक्षा आहे हे बघा, मी तर पहिल्यापासून कधी या वेळेला पाय उतार व्हायचं सोडलं होतं. त्यामुळे मला काय त्याच्या फार वेदना झालेल्या नाही. परंतु जे अजूनही तरुण आहेत, त्यांनी आता 10 वर्षे काढलेली आहेत, त्यांनी खरोखर शेवटी लोकांच्या चेहऱ्याकडे बघून लोक विश्वास ठेवतात, शिवी ठेवतात. आता अनेक आमचे जे संचालक आहेत, मंत्री म्हणून आहेत किंवा आहेत, ते मुख्यमंत्री महोदयांना भेटून प्रयत्न करतायत. आणि मला वाटतंय की काहीतरी त्यातून मार्ग निघेल असं मला वाटतंय. साहेब, ग्रामीण भागातल्या शाखामध्ये कर्मचाऱ्यांना ताण पडतोय. नवीन कर्मचारी भरती कधी आता होणार? झालेला काय आहे की नवीन नोकर भरतीसाठी सरकारनं नवीन GR काढलेला आहे. ऑनलाईन पद्धत ठेवलेली आहे. 4-5 कंपन्या दिलेल्या आहेत, IBPS, TCS आणि MTCS. आणि त्यामध्ये नोकर भरती करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता साताऱ्यात सुद्धा काही ती म्हणजे एका दुसऱ्या कंपनीमार्फत झाली होती, कारण त्याला मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. आता आमचा प्रयत्न काय आहे की कोल्हापूरच्या भूमिपुत्रांना जर मिळायची असेल संधी, तर हे कोल्हापूर जिल्ह्यापुरतं तर काय असला मर्यादित केलं पाहिजे. नाहीतर मग बाहेरचे लोक येणार आणि मग आमचे संचालक म्हणतात मग आम्ही करायचं त्यासाठी. तोडगा कसा निघणार म्हणजे? आता तोडगा काढू आम्ही काय. साहेब, संचालकांची 10 वर्षांची जी मुदत आहे त्याच्यावर नागरी बँकांची जी राष्ट्रीय संघटना आहे ती कोर्टामध्ये जाणार आहे. तसं नाही, तुमची गेली DCC बँकांची संघटना काय विचार करते ती का? कोर्टात गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने मद्रास हायकोर्टाकडे हे प्रकरण सोपवलेलं आहे. आणि सगळ्या रिट पिटिशन तिथे टॅग झालेले आहेत आणि ते मद्रास उच्च न्यायालय याबद्दलचा निर्णय झाला आहे. DCC बँकांची तशी संघटना गेलेली आहे, गेले सगळे गेलेले आहेत. मला वाटते मी पुन्हा एकदा आमच्या बँकेचे ग्राहक, ठेवीदार, बँकेचे माझे सर्व संचालक, सहकारी, बँकेचे कर्मचारी, अधिकारी, MD सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहे. तुमचं सगळ्यांचं आभारी आहे की तुम्ही वेळोवेळी बँकेला चांगल्या बातम्या दिल्या, बँकेबद्दल तुम्ही चांगली सहानुभूती दाखवली आणि बँक एवढी मोठी वाढवण्यामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे. तुमचंही मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या सनई चौकड्याचा परिणाम होता पहिला.